तर बघा मंडळी, ही आहे आखाड महिन्यातली मर्याई लक्ष्मी आहे. तर बघा ही आमच्या घरची माहेरची दिवे तुम्हाला दाखवते आज. तर हे बघा, ही गाड्या रेड्यावरची लक्ष्मी आहे. आणि कसा आहे बघा देवाचा गाडा, मस्त एवढा गाडा पण आहे आणि लक्ष्मी आहे पण आहे. तर बघा कशी भारी वाटते. आणि पूजा पण किती छान केली आहे बघा आमच्या आईनं काकूनं, मस्त अशी पूजा केली आहे बरं का. ह्या तर ही घरातल्या देवातच होती, पण ती घरात नको म्हणली, बाहेर पाहिजे म्हणून हिला बाहेर छोटंसं मंदिर बांधून ठेवलं या. तर कशी वाटते देवी सांगा तुम्ही. ह्या का मस्त अशी देवी आहे बरं का, खूप छान. तुम्हाला आवडली का कमेंट करून सांगा मला. तर अशी इकडे दिवा लावलाय, वाऱ्यानं राहत नाही म्हणून असा लावलाय साईडला. मर्याई लक्ष्मीचं चांग भलं. तर बघा मंडळी, हे असं छोटंसं मंदिर आहे. अशी देवी दिसती बघा, जाळी बसवली दरवाजाची, कारण कुत्री ही लय दमवते ती त्यामुळं. तर हे बघा असं बनवलंय, किती छान आहे बघा. मला एका ताईनं पण सांगितलं होतं गेल्या बारीनं की ताई ह्या देवीचा एक व्हिडिओ बनवा, म्हणून मी आज व्हिडिओ पण बनवलाय बघा. तर ही आहे तिचा राखणदार. इकडं समोरच होतं, पण आम्ही घर बांधताना जरा अडचणी आल्या म्हणून आम्ही इथं जरा साईडला ठेवलंय. तर कसं वाटतंय सांगा कमेंट करून नक्की. आणि ही आहे बघा आमची काकू. नमस्कार करा काकू. नमस्कार. तर बघा मंडळी, मी आता घरातली पण देवपूजा आज अशी केलेली आहे बघा. आज गुरुपौर्णिमा असल्यामुळं म्हणलं छान अशी देवपूजा करावी. तर बघा आमच्याकडं पण किती देव आहेत, लय आहे ती, 1 तास लागतोय. मांडर देवी हाय, मायाका देवी हाय, स्वामी समर्थ हाय, खंडेराय हाय, आम्हाला लक्ष्मी हाय बघा, अंबाबाई हाय, भरपूर देव आहेत आम्हाला पण. तर बघा कशी केली पूजा कमेंट करून नक्की सांगा. आणि आता मी उंबऱ्याचं पूजन केलेलं पण तुम्हाला दाखवते. तर बघा मंडळी, मी आता गुरुपौर्णिमा हळदीचं लेपन कसं केलंय बघा, तुम्हाला जवळून दाखवते. तर बघा मस्त असं हळदीचं लेपन केलंय, गोमित्र हळद बघा, स्वास्तिक काढलंय, रांगोळी काढली मस्त अशी. तर आजची पूजा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.